नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी बातमी येणार आहे। PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे एकत्र जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेतील महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये एकाच विषयाची चर्चा सुरू आहे। PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्ता। गावोगावी चौकाचौकात शेतावरच्या बांधावर आणि बाजारात समित्यावर शेतकरी एकच प्रश्न विचारताना दिसत आहेत, पैसे कधी येणार? तर यावेळी किती रक्कम मिळणार आहे, संपूर्ण माहिती बघूया। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, आजच्या या विशेष माहितीमध्ये आपण संपूर्ण विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सध्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकरी कामामध्ये व्यस्त आहे। याच नाही तर सगळीकडे आता पेरणीची सगळीकडे शेतकऱ्यांना घाई लागलेली आहे। म्हणून महत्त्वाची बाब ही ठरेल की शेतकऱ्यांना यावेळेस आता बियाणेसुद्धा महाग झालेले आहे, सगळ्या गोष्टीवर भर पडलेला आहे। परंतु आता शेतकऱ्यांना एक सरकारची मागणी आहे की सरकारने त्यांना मदत करावी। खरीप हंगामाची तयारी सुरू आहे, शेतकरी बियाणे खरेदी करत आहे, खते साठवून ठेवत आहे, शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत। अशावेळी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेची मदत अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे आणि हे मोठे लाभ पण त्यांच्यासाठी येणार आहे। मित्रांनो, आज शेती करणे सोपे राहिलेले नाही। डिझेलचे दर वाढले, मजुरी वाढली, खते महाग झाली, औषधांचा खर्च वाढला, बियाण्यांचे दर वाढले, मात्र शेतकरी अजूनही आशेची शेती करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा याचा फटका बसत आहे। शेतकऱ्यांना दर महागाईचा फटका बसता, पण शेतकऱ्यांना जेव्हा ऐन वेळेवर पीक येते तेव्हा त्यांचे भाव त्यांना मिळत नाही। त्यामुळे जेव्हा सरकारी योजनेचे पैसे मिळतात तेव्हा शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो। मित्रांनो, ही गोष्ट खरंच नक्की आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत, कारण सरकारी योजनेत मिळालेले त्यांना 2000-4000 रुपये कसे पण असो, पण त्यांना थोडासा तरी दिलासा मिळेल आणि काहीतरी प्रमाणात त्यांना आर्थिक बळकटी लाभणार आहे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये सकाळी चहाच्या टपरीवर एकच चर्चा आहे, PM किसानचे पैसे कधी येणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार? आणि ही चर्चा व्हायला पण का नाही, कारण की शेतकऱ्यांना आता पैशांची आतुरतेने वाट लागलेली आहे। शेतकरी मोबाईलवरती मेसेज तपासत आहेत, काही बँकेत चौकशी करत आहेत, तर काही जण इतर शेतकऱ्याकडून माहिती करून घेत आहेत। मित्रांनो, खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका या पिकासाठी शेतकरी तयारी करत आहेत। अनेक ठिकाणी शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत। आता शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत। बाजारभावाचा प्रश्न कायम आहे। अनेक शेतकरी सरकारी योजनेच्या मदतीने अपेक्षा करत आहेत। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे। परंतु यामध्ये सर्वात मोठी अडचण ही आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये अपात्रसुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये खूप रोष तयार झालेला आहे, कारण की शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात जे पण काही मिळतो ते छोट्या सरकारी योजनांमधून जे लाभ मिळतो त्याचा त्यांना थोडा दिलासा असतो। त्यामध्ये शेतकऱ्यांना जर असा फटका बसेल, त्यांना अपात्र करण्यात येईल, तर शेतकऱ्यामध्ये तर नाराजी व्यक्त करणे हे महत्त्वाचे ठरेल। बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना या भागात पावसासोबतच उत्पादन खर्चाचाही प्रश्न गंभीर आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागातही शेतकरी वाढत्या खर्चामुळे चिंतेत आहेत आणि याची गोष्ट सर्वांना दिसूनच पडत आहे। जर पाऊस वेळेवर आला नाही तर दुबार पेरणी करावी लागू शकते, म्हणजे पुन्हा बियाणे, पुन्हा खर्च। म्हणून शेतकरी हवामानाकडे लक्ष ठेवून आहेत। आज ड्रिप सिंचन, स्प्रे पंप, यंत्रसामग्री, ड्रोन तंत्रज्ञान याचा वापर वाढत आहे, पण त्यासाठीही गुंतवणूक करावी लागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्याची फार मोठी मागणी नसते, त्यांना फक्त एवढेच हवे असते, योग्य पाऊस, योग्य भाव आणि शेतीतून मिळणारे समाधानकारक उत्पन्न। आपल्या ताटावरती प्रत्येक घासामध्ये शेतकऱ्यांची मेहनत आहे। तो उन्हात काम करतो, पावसात काम करतो आणि संकटाशी लढतो। खरीप हंगाम जसा जसा पुढे जाईल तसे तसे खर्च, बाजारभाव, हवामान या तिन्ही गोष्टी सर्व लक्ष राहणार आहे। मित्रांनो, बियाण्याच्या वाढत्या खर्चांची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे। शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आहे, पण याच वेळी खर्चाचे गणितही मांडत आहे। तुमच्या भागात बियाण्याचे दर कसे आहेत ते मला नक्की कळवा। सोयाबीन, कापूस किंवा मक्याच्या बियाण्यासाठी किती खर्च येत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेती बाजारभाव हवामान आणि शेतकरी बातम्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.